आज काय बनवू? कॅप्सिकमची भाजी. ओके. तर इथे मी 2 चम्मच शेंगदाणे घेतले आहे, 2 चम्मच मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. त्याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता इकडे तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मोहरी, थोडीशी जिरं, थोडंसं मेथी दाणे टाकले आहेत. त्यानंतर आपल्याला हिंग ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक 4-5 कढीपत्त्याचे पानं ॲड करायचे आणि शिमला मिरची जी आहे ती अशा प्रकारे कट करून यामध्ये ॲड करायची आहे. तर ही सिंपल भाजी आहे पण खायला खूप टेस्टी आहे. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे हळद, तिखट आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला भाजी छान फिरवून घ्यायची आहे आणि होऊ द्यायची आहे. आपल्याला शिमला मिरची खूप जास्त अशी शिजवून घ्यायची नाही आहे. तर आता इथे आपल्या भाजीचा कलर पण चेंज झाला आणि शिमला मिरची आपली शिजलेली आहे. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे जो आपण ग्राइंड करून ठेवला होता पावडर शेंगदाणे आणि कोकोनटचा, तो इथे मी 2-3 चम्मच ॲड करून घेतलेला आहे. तर आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला ॲड करायचं आहे. जेवढं आपल्या भाजीमध्ये तेल आहे तेवढंच आपल्याला इथे ॲड करायचं आहे. खूप जास्त ॲड करायचं नाही आहे, नाहीतर नुसतं ते एकदम ड्राय होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता आता इथे छान अशी मस्त दिसायला पण दिसत आहे आणि ही खायला पण इतकी टेस्टी झाली आहे. तुम्ही चपातीसोबत किंवा पराठ्यांसोबत ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.